अहिल्यानगर महानगरपालिकेकडून अतिक्रमणावर हातोडा, स्वस्तिक चौक परिसरात मोठी कारवाई. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर शहरात आज महानगरपालिकेने अतिक्रमण मोहिमेचा बडगा उगारला असून शहरातील मुख्य रस्त्यांनी आज मोकळा श्वास घेतला आहे. सोमवार दिनांक 11 मे रोजी प्रभाग समिती 2 अंतर्गत स्वस्तिक चौक ते पुणे स्टँड परिसरात धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. आयुक्त यशवंत डांगे आणि अतिक्रमण प्रमुख सुरेश इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईमध्ये रस्त्याच्या दुतर्फा असलेले 4 ते 5 लक्झरी बस स्टॉल हटवण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरातील चहाच्या टपऱ्या, लोखंडी शेड आणि अनधिकृत काउंटरवर पालिकेचे पथक तुटून पडले. क्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे आणि अतिक्रमण पथकाच्या उपस्थितीत स्वस्तिक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरील पानटपऱ्या, खाद्यपदार्थाचे स्टॉल आणि अनधिकृत बोर्ड जप्त करण्यात आलेत. जप्त केलेले लोखंडी टेबल आणि इतर साहित्य पालिकेच्या वाहनात भरून जमा करण्यात आले आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी पालिकेची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.